नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पहिल्यांदा मुलींना जिथे ठेवलं होतं तिथे अर्जुन सायली गेल्यानंतर बरेच पुरावे त्यांच्या हाती लागणार आहे. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. सर्वात आधी सायली चैतन्याला विचारत असते, तुम्हाला जो गाडी नंबर सांगितला होता त्यावरून काही माहिती मिळाली का? चैतन्य म्हणतो, नाही ना वहिनी, तो नंबरच फेक निघाला. सायली पण सांगते, असं वाटत होतं की पेनड्राईव्ह आणि तो नंबर मिळाला म्हणजे काहीतरी आपल्या हाती लागेल, पण अजून आपला तपास तिथल्या तिथेच आहे. त्या पेनड्राईव्हमधले कोड क्रॅक करण्याच्या नादात मुलींना शोधायला उशीर नको व्हायला. अर्जुन पण सांगतो, तू बरोबर बोलते सायली, आपल्याला जे लोकेशन मिळालं आहे तिथे आपण लगेच जाऊन बघितलं पाहिजे. चौघं पण जाण्यासाठी निघतात. तर श्वेता गोलूशी बोलत असते, माझ्याकडे एक चान्स होता अर्जुन सायलीचं काय चाललंय बघण्यासाठी, पण तुझ्या आईने तो सुद्धा मिस केला. आता बघू तुझी आई काही सांगते की नाही ते. एवढ्यात तिथे अस्मिता आलेली असते. लगेच गोलूला खेळवण्याचं नाटक करते. इथे इथे बसरे मोरा गाणं म्हणत असते त्याच्यासोबत. अगं हे बघ, डायपर्स तिच्या बॅगमध्येच होते. श्वेता माहिती काढण्यासाठी विचारते, सायली ताई झोपली असेल ना? तुम्ही गेल्यानंतर तिला डिस्टर्ब झालं असेल. अगं नाही, सायली आराम करणाऱ्यांमधली का? अर्जुनचं तिचं खूप महत्त्वाचं डिस्कशन चालू होतं. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंतसुद्धा आलेले होते. आता विचारते, मुलींबद्दल काही कळलं का? कारण कुसुमताई पण विचारत होती ना. तेव्हा अस्मिता सांगते, तुझी मुलींबद्दलची काळजी कळते का श्वेता मला, पण माहिती अशी काही नाही मिळाली. पण हो, अर्जुन सांगत होता की त्याच्या हाती काहीतरी लागलं आहे. श्वेता विचारते, काहीतरी म्हणजे? अगं पेनड्राईव्हबद्दल काहीतरी बोलत होते ते. श्वेता सांगते, अस्मिताई तुम्ही गोलूला सांभाळता का? मी कुसुमताईला फोन करून आले. श्वेता तिथून निघून जाते आणि बाजूला आल्यानंतर सचिन प्रियाला फोन करून कळवते, तुझा जो पेनड्राईव्ह होता ना तो अर्जुनच्या हाती लागला आहे. सचिन पण विचारतो, पण अर्जुन काही बोलला का? पेनड्राईव्हमधून काही माहिती मिळाली त्याला? श्वेता सांगते, मला त्यातलं काहीच माहीत नाही आहे. तो पेनड्राईव्ह मिळाला आहे आणि प्रतिमाला पण ते विचारत होते, तो पेनड्राईव्ह रविराज किल्लेदारचा आहे का म्हणून. तर प्रिया संताप करत म्हणत असते, सगळं चुकतंय, सगळं चुकतंय. तर राकेश पण विचारतो, मग आता काय करायचं? तर दुसरीकडे अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य जे लोकेशन मिळालं होतं तिथे आलेले असतात. असं वाटतं की ही जागा बऱ्याच दिवसापासून पडीत आहे. सायली पण सांगते, असं वाटतंय मुलींना इथेच ठेवलं होतं, कारण अशा कामांसाठी अशीच जागा बघणार ना कोणी पण, जुनी पडीत. अर्जुन पण सांगतो, बरोबर आहे. तिथे एक माणूस चाललेला असतो, त्याला बोलवतात. हे घर कोणाचं आहे माहिती आणि हे घर कधीपासून बंद आहे, पण त्या माणसाला काहीच माहिती नसते. इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य चौकशी करत असतात. तर सायली मागच्या बाजूने जाते, तिथे तिला व्हॅन दिसते. सगळ्यांना आवाज देऊन बोलावून घेते, अहो बघा, CCTV फुटेजमध्ये आपण जो गाडी नंबर बघितला होता ही तीच नंबर प्लेट आहे. चैतन्य पण म्हणतो, हो अर्जुन, तू मला हाच नंबर सांगितला होता. नंतर अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्यला गाडीमध्ये चौकशी करायला लावतात. अर्जुन सायली घराजवळ आल्यानंतर खिडकीतनं बघतात मध्ये काही दिसतं की नाही ते. एक वही दिसलेली असते. काठीने सरकवून अर्जुन नंतर ते हाताने काढून घेतो. बघितल्यानंतर सायली सांगते, ही वही तर मनूची आहे. अर्जुन म्हणतो, तुला खात्री आहे मनूचीच आहे ही वही? हो, मी तिचा अभ्यास घ्यायची, मला माहिती हे तिचंच अक्षर आहे. तर चैतन्य, इन्स्पेक्टर पण धावत येतात. चैतन्य विचारतो, वहिनी ही नक्की माणसाची वही आहे? सायली सांगते, अहो भाऊजी, 100% ही मनूचीच वही आहे. अर्जुन पण सांगतो, याचा अर्थ सर्वात आधी मुलींना इथेच आणलं असेल. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना विचारतो, इथे कोणी कॉन्स्टेबल ठेवता येईल का लक्ष ठेवण्यासाठी? इन्स्पेक्टर पण म्हणतात, हो मी तशी सोय करतो. आणि चैतन्य म्हणतो, ही वही फॉरेन्सिक लॅबमध्ये दिली पाहिजे. सायली म्हणते, नाही भाऊजी, आपण इथली एकही वस्तू हलवायला नको, नाहीतर त्यांना सुगावं लागेल की आपल्या हाती काहीतरी लागलं आहे म्हणून. वही परत आपल्याला तिथेच ठेवावी लागेल. अर्जुन पण ठीक आहे म्हणून ती वही तिथेच ठेवते. तर घरी कल्पना काकू सायलीची वाट बघत असतात. हे अर्जुन सायली अजून आले का नाही? बराच वेळ झाला आहे ना त्यांना जाऊन. प्रताप काकाही म्हणतात, अगं कल्पना, तूच त्यांना बाहेर पाठवलं आहे ना, येतील ते थोड्या वेळात, कशाला काळजी करते? स्मिता पण म्हणते, मी बाहेर गेल्यानंतर तुला माझी इतकी काळजी वाटत नसेल, एवढी सायलीची वाटते. हो, सायली तुझी फेवरेट आहे ना? कल्पना काकू पण हळूच फटका देतात, काही बोलू नको अस्मिता. हो, ते कसं आहे ना, सायलीशिवाय करमतच नाही मम्माला. आणि मम्मा, मी तुझी मुलगी आहे हे तर तुला माहिती आहे ना? अस्मिता. काकाही म्हणतात, हो ना, मी जर घराबाहेर गेलो तर कल्पनाला कळतसुद्धा नसेल गेलो की नाही ते. कल्पना, आम्ही तुला दिसतो ना?
हे बघ मी इथे आहे. प्रताप सुभेदार इकडे इकडे. अस्मिताही म्हणते हो मम्मा आम्ही दिसतो ना तुला. पण काकू चिडूनच म्हणतात, ए काय चाललंय तुमचं, गप्प बसा बरं, आणि तुम्ही पण हो. ते माताही सांगतात, अरे नका त्रास देऊ तिला. कल्पना काकू अस्मिताला म्हणतात, तू जेव्हा प्रेग्नेंट होती ना, मला तुझी पण तेव्हा अशीच काळजी वाटायची हां. तेव्हाच तिथे अर्जुन सायली आलेले असतात. सावकाश बायको सावकाश. कल्पना काकू धावतच जातात, अगं सायली काय झालं, काही त्रास होतोय का तुला. काही नाही आई, थोडे पायात गोळे आले. बस बस पटकन इथे बस. श्वेता पटकन पाणी गरम करून आण आणि त्यामध्ये मीठ पण घाल हां. हो अश्विनला पटकन फोन करून बोलावून घ्या. अस्मिताकडे क्रीम असते ती पण आणायला लावतात. पाय दुखण्यावरची क्रीम आहे ना, पटकन घेऊन ये बरं. सायली मी तुझे पाय दाबून देऊ का. अहो आई हे काय करताय तुम्ही, पाय वगैरे नका दाबू. तर जेलमध्ये प्रियाला भेटायला राकेश आणि सचिन आलेले असतात. राकेश म्हणतो, बरं झालं श्वेताने पटकन फोन करून कळवलं की अस्मिताकडनं थोडी माहिती मिळाली. प्रिया त्याच्या बाजूने फिरत असते. राकेश तर खूप घाबरलेला असतो. नाही एखादी ठेवून द्यायची परत. सचिन पण म्हणतो, अर्जुन सायली या केसच्या मागे हात धुवून लागले. आता नक्की पुढे काय करायचं तेच कळत नाही. बसते बोला ना, बोला मी ऐकते. आता पुढे काय करणार आहे ते बोल, कारण माझं थोडंसं काय दुर्लक्ष झालं तर अख्खा डोंगर कोसळला जातो. तर सचिन फोनमध्ये लोकेशन दाखवतो. या लोकेशनवर मानसीला ठेवायचं ठरवलं आम्ही. आणि बाकीच्या मुलींचं म्हणतो, बाकीच्या मुलींना आश्रमामध्ये हलवणार आहे. खाल्लीच माती, खाल्ली इथे लगेच माती. सचिन पण विचारतो म्हणजे. प्रिया सांगते, मानसी जेव्हा कोर्टात उभी राहील ती अर्जुन सायलीच्या वतीने नाही तर आपल्या बाजूने बोलली पाहिजे. हे सगळे प्रयत्न त्यासाठीच चालले आहे ना, कारण मानसी आपल्या हुकुमाचा इक्का आहे. सचिन पण म्हणतो तोच प्लॅन चालू आहे. या विचारते, हा प्लॅन ॲक्शनमध्ये कधी येणार आहे. तर कल्पना काकू खूप भडकलेले असतात. अजून बघितलं ना, तुमचं हे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, त्याच्यामुळेच सायलीचे पाय दुखत आहे. अगं मम्मा फार काही झालेलं नाही आहे. तू तर अशी करते की जशी काही सायलीची डिलिव्हरी आत्ताच होणार आहे. तू गप्प बस, तुला काय माहिती नाही ना तर मध्ये बोलू नको. सायली पण अर्जुनला शांत करते. श्वेता म्हणते, अगं मम्मा परदेशातल्या बाया तर 9व्या महिन्यापर्यंत काम करतात आणि डिलिव्हरीसाठी सुद्धा स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळाला घेऊन सुद्धा येतात. तू त्या परदेशातल्या बायांचं नको कौतुक सांगू मला. आता सायलीला 8वा महिना लागणार आहे आणि आता इथून पुढे जास्त काळजी घ्यावी लागेल तिची. सायली सांगते, आई मला खूप भूक लागली, जेवून घ्यायचं का आपण. हो मग लगेच. श्वेता पटकन वाढायला घे. त्याही तिथून उठून जातात. तर सायली अर्जुनला बोलवते, अहो आईंशी या भाषेत बोलायचं नाही हां तुम्ही आवाज वाढून. ऐको तुझं कसं आहे ना, तुझं माझं जमे ना. पुढची म्हण काय त्याला आठवत नाही. सायली म्हणते, तुझ्या वाचून करमे ना. दोघांमध्ये बोलणं चालू असतं तेव्हा श्वेताचं पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच असतं. हे नक्की केस संदर्भात बोलत असतील का, काय बोलणं चाललं असेल यांचं. हे अजून कुठे दुसरीकडे गेले होते का. तर प्रियाने सचिनच्या फोनमधलं सिम काढून तोडलेलं असतं. मी कधीपासून वाट बघते सायली परत इथे यावी म्हणून. ती येण्यासाठी फक्त मानसीच हे काम करू शकते आणि ते काम आपण उद्याच्या उद्या अंमलात आणायचं आहे. याचा अर्थ प्रेक्षकांनो, प्रियाच्या डोक्यामध्ये अजून एक प्लॅन तयार झाला आहे सायलीला अडकवण्याचा. तर सायली जिथे बसलेली असते तिच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार चालतात मुलींचे. श्वेता येऊन तिचे पाय दाबत असते. अगं श्वेता हे काय करते, माझ्या पायाला हात लावू नको, मला नाही आवडत. अगं सायली ताई पण मला तुझी काळजी घ्यायला आवडतं, करू दे ना थोडं. खूप टेन्शनमध्ये दिसते, मुलींची काळजी करते ना, काही समजलं का मुलींबद्दल. सायली म्हणते, हो आज आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथल्या CCTV फुटेजमध्ये. एवढ्यात कल्पना काकू म्हणतात, सायली आता पाय दुखणं जरा कमी झालं का गं, बरं वाटतंय तुला. सायली पण म्हणते, हो आता मला बरं वाटतं आई. तर श्वेताला खूप राग आलेला असतो. आत्ता सायली सगळं सांगणार होती आणि मध्येच ही कल्पना बोलली. तर सचिन प्रियाला म्हणतो, हे सिम का तोडलं तू माझं. प्रिया सांगते, आता प्रत्येक 10 कॉलनंतर तू सिम बदलायचं. राकेश पण म्हणतो, प्रिया बरोबर बोलते सचिन, या बाबतीत प्रियाचं ऐकायला पाहिजे. प्रिया अगदी रागाने बघते, फक्त याच बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीत फक्त माझंच ऐकायचं. माझं स्वप्न आहे सायलीला मी परत त्या पांढऱ्या साडीमध्ये बघेल. ते विस्कटलेले केस, ते काळी मण्यांची पोत आणि अगदी वेड्यासारखी करत असते. सचिन म्हणतो, प्रिया तुला नाही वाटत का जेलमध्ये आल्यानंतर तू जरा बदलली आहे. मान्य आहे जरा मनस्थिती बिघडते, पण तू जरा वेगळीच वागते गं. तर प्रिया अगदी रागाने बघते सचिनकडे. मी जे म्हणते ना ते नक्की होणार. अगं पण मानसीला किती धमकवण्याचा प्रयत्न केला
ती अर्जुन सायलीच्या विरोधात बोलायलाच तयार नाही आहे. मला सांगते माझ्याकडे तो पण प्लॅन आहे. तिला त्यांच्या विरोधात कसं बोलायला लावायचं ते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया सचिनला विचारते, त्या पेनड्राईव्हमध्ये असं कुठलं लोकेशन तुला आठवतं आहे? त्या लोकेशनवर आपण मुलींना शिफ्ट करू शकतो. सचिन पण हो म्हणतो. मानसीला जर आपण त्यातल्या एका पत्त्यावर शिफ्ट केलं ना, अर्जुन सायली आपोआप तिथपर्यंत पोचतील आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकतील. आणि सायली पण मोबाईलमध्ये मनूचा फोटो बघून रडत असते. मनू कुठे आहेस बाळा? सुखरूप तर आहे ना? काळजी करू नको, आम्ही लवकर तुला शोधून काढू. तर प्रिया फोनवर सांगत असते, आता एका दगडात 2 पक्षी मारायचे, मानसी आणि अर्जुन सुभेदार. याचा अर्थ प्रेक्षकांना प्रियाने परत अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या सगळ्यामध्ये नक्की अर्जुन अडकेल का? आता पुढचा भागसुद्धा बघायला इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.